गेट रेडी विथ मी फॉर माय कझन्स मेहंदी सेरेमनी इन मराठी. सगळ्यात पहिलं मी हे इल्युमिनेटिंग प्रायमर लावलं आहे एल्फचं. मला खूप जास्त हे आवडतं. त्याच्यानंतर मी अप्लाय केलं आहे एक कलर करेक्टर. हे पण एल्फचं आहे. आय हॅव यूज द शेड ऑरेंज अँड पीच. ते नीटपैकी ब्लेंड केल्यानंतर मी के बाय कटरीनाचं कुशन फाउंडेशन घेतलं आहे. आय एम टेलिंग यू दिस इज द बेस्ट कुशन फाउंडेशन अवेलेबल बाय अन इंडियन ब्रँड. त्याच्यानंतर मी माझं फेवरेट टू फेस्ड कन्सिलर अप्लाय केलं आहे. मध्ये मध्ये मी हायड्रेटिंग स्प्रे अप्लाय करते ज्याच्याने ब्लेंड पण चांगल्यापैकी होईल आणि माझी स्किन ड्राय नाही होणार. त्याच्यानंतर मी जिवॉन्शीचं प्रिझम लिब्रे पावडर घेतलं आहे, लूज पावडर, आणि त्याच्याने बेकिंग केली आहे. हुडा ब्युटी आयशॅडो पॅलेट्स एकदम बेस्ट असतात, तर मी तेच यूज केलं आहे या वेडिंगसाठी. मी एक ऑरेंज शेड घेतला आहे, तो मी क्रीजवर अप्लाय केला आहे, आणि मग डार्क शेड घेतला आहे जो आउटर कॉर्नरला अप्लाय केला आहे. आणि हे ब्लूइश शिमरी शेड माझ्या लिडवर लावला आहे कारण माझ्या आउटफिटला ते मॅच होतं. त्याच्यानंतर लॉरियलचा हा एक मस्कारा आहे विच इज द XXL मस्कारा. हे इंडियामध्ये अवेलेबल नाही आहे, मी दुबईवरून घेतला, पण हा माझा फेवरेट मस्कारा आहे. त्याच्यानंतर मी ब्रॉन्झिंग करणार आहे. मी कॉन्टोरिंग जास्त करत नाही, तर मी हे बेनिफिटचा हुला ब्रॉन्झर यूज केला आहे. आणि ब्लशसाठी माझ्याकडे आहे रेअर ब्युटीचं ब्लश, बोथ ऑफ देम इन द शेड जॉय, पावडर अँड लिक्विड ब्लश. माझ्या लिपसाठी मी ओकुर हा शेड यूज केला आहे फ्रॉम म्युचा ब्युटी, अँड माय ॲब्सोल्यूट फेवरेट लिपस्टिक विच इज ईशा बाय सिम्पली नॅम. अँड दिस वॉज माय मेहंदी लुक कंप्लीट. वॉच पार्ट 2 फॉर माय फायनल लुक.